नवरदेव आला 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 ओ नवरदेव आला 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 नवरी सजली घेऊन वरमाला 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 ओ नवरदेव आला. सॉरी मामा काय अरे सॉरी नाही, लग्न आहे. मग अजून एक जाऊन बरं भाऊ, तुम्हाला मुलीच्या लग्नाच्या शुभेच्छा. फक्त शुभेच्छा नाही, त्याबरोबर मिठाई सुद्धा. गोट्या. हे घ्या मामा, गरम गरम जिलबी. मामी ही तुमच्यासाठी. घ्या. जिलबी तर सुपर आहे, पण हे लग्न तर सुपर पेक्षा भारी. काय मामी, रियालिटी शोज फार बघताय वाटतं. कोणता खजिना हाती लागलाय काय? अहो, खजिना हाताला लागला नाही तर खजिना मिळालाय. आणि तो सुद्धा मुरली साहेबांच्या कृपेमुळे. नाही अरे काका, नाही माझी कसली कृपा, मी तर फक्त सल्ला दिला. आणि यांनी उज्जीवन बँकेत जाऊन गोल्ड बेस्ड डिपॉझिट सुरू केलंय. गोल नाही GOAL. अरे टार्गेट. अच्छा अच्छा अच्छा. काय असतं ना मामा, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एक टार्गेट असतं की आयुष्यात कधी कोणतं फंक्शन आलं, जसं लग्न कार्य असू दे किंवा शिक्षणाचा खर्च असू दे किंवा देव ना करो पण कधी औषधांचा खर्च येऊ शकतो. त्यासाठी गोल्ड बेस्ड डिपॉझिट जेव्हा तुम्ही सुरू करता तेव्हा थोडं थोडं करून तुम्ही पैसा जमा करता आणि कधी तुमच्या आयुष्यात असा क्षण येईल तेव्हा हेच पैसे कामाला येतात. आणि काहीही स्वप्न असोत, मोबाईलची असोत, टीव्हीची असोत, वॉशिंग मशीन. मामी काय झालं? आपलं काही भांडण आहे का? नाही, मला एक सांगा, वॉशिंग मशीनचं नाव घेतलं की तुम्ही एवढं उखडता का? पैशांचा अभाव, पैसे नाही येत ना. नाही, पैसे आहेत, प्लान नाही. हा, आणि प्लॅनिंग असेल तर पैसे सुद्धा असतील मामा. आता काय करा, उद्या सगळ्यात आधी तुम्ही उज्जीवन बँकेच्या सेंटर मीटिंगला जा आणि तिथे जाऊन गोल्ड बेस्ड डिपॉझिट सुरू करा. त्यानंतर मामींना एका मागोमागे गिफ्ट. विचार केलाय की नाही? हो तर हिला एक लहान भावाला म्हणजे मस्त जोडी जमल. भावा, फ्युचर फ्युचर. अजूनही फार लहान आहे, पण उज्जीवन बँकेत आम्ही हिच्यासाठी RD आणि FD अकाउंट काढलंय. मोठी झाल्यावर तिला पायलट व्हायचंय ना. फायटर पायलट. मम्मीवर गेलीये. आता आईवर गेली. काय मग उद्या तुम्ही उज्जीवन बँकेत जाऊन तुमचं अकाउंट नक्की काढा. नक्की बरं का मामा? बरोबर नक्की ना? नक्की. मोहन जाऊन ते डान्स यावर. चला. लग्न असो, शिक्षण असो किंवा बचत, प्रत्येक गरज होईल सोपी जर आयुष्यात असेल उज्जीवन. उज्जीवन स्मॉल फायनान्स